नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे काही आपलं BSc ॲग्रिकल्चर आहे, तर याचा आता सेकंड राऊंडचा जे काही फॉर्म फिलिंग आहे तर ते काय होणार आहे, भरण्यासाठी उद्यापासून सुरुवात होणार आहे। आपण पहिले त्याचं शेड्यूल पाहूया की जे काही आपला कॅप दुसऱ्या प्रवेश फेरीची जे काही वाटप यादी आहे तर ती 16 तारखेला लागणार आहे। परंतु जे काही प्राधान्यक्रम द्यायचे आहे, आपल्याला प्रेफरन्स ॲड करायचे आहेत, तर ते कधी करायचे आहेत, 13/7/2025 ते 14 म्हणजे उद्या आणि परवा दिवशी आपल्याला काय करायचे आहे, त्या सेकंड राऊंडसाठी जे काही प्रेफरन्स आहेत तर ते आपल्याला ॲड करायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट केलं आहे तर त्यांना कॉलेज ॲड करता येतील का, त्याचबरोबर ज्यांनी पहिल्या राऊंडला कॉलेज टाकलेले होते तर त्यांना ते कॉलेज बदलता येतील का किंवा नवीन फॉर्म भरता येईल का, तर ह्याबाबत आपण काय करणार आहोत, आज डिस्कशन करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता कॅप अलॉटमेंट लिस्ट तुम्हाला दिसत आहेत। संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला काय होणार आहे की तेथे कॅप राऊंड पहिल्याचे जे काही कट ऑफ आहेत तर त्या कट ऑफची PDF तुम्हाला संध्याकाळी अवेलेबल होऊन जाईल। त्यामध्ये तुम्ही कट ऑफ पाहून दुसऱ्या राऊंडचे जे काही कॉलेज आहेत तर ते टाकू शकता। त्यानंतर तुमची जे काही जागा आहेत सेकंड राऊंडची वॅकन्सीज, कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत ते सुद्धा तुम्ही तिथे टाकू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, राहिला आता आपला मेन मुद्दा असा होता की आपल्याला कॉलेज ॲड करता येतील का। तर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला कॉलेज टाकलेले आहेत परंतु त्यांना काय झालेलं आहे की कॉलेज भेटलेलं नाही आहे, तर त्यांना काय करता येईल, तुमच्या लॉग इन ID जाऊन काय करायचं आहे, तुम्ही तुमचं जे काही ID पासवर्ड आहे तर ते तुमचे ID पासवर्ड टाकून तुम्हाला काय करायचे आहे, तुमचं ओपन करायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला खाली काय येणार आहे, जेथे व्ह्यू प्रेफरन्स आहे तर त्याच्या खाली काय तुम्हाला येणार आहे की तेथे तुम्हाला ॲड प्रेफरन्सचा ऑप्शन पुन्हा येणार आहे। तुम्हाला ॲड प्रेफरन्सचा ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, तुम्ही कॉलेज बदलू शकता। आणि तुम्हाला जर कॉलेज बदलायचे नसतील, तुम्हाला पहिल्या राऊंडला जे कॉलेज टाकले होते तेच ठेवायचे असतील, तर तुम्ही कुठल्याही प्रकारची काहीही बदल करायची गरज नाही। तुम्ही आहे असा तुमचा प्रेफरन्स जर ठेवला तर काय होणार आहे की तुम्हाला तुमचे जे काही प्रेफरन्स आहे तो तुमचा ॲज इट इज सेकंड राऊंडसाठी कन्सिडर केला जाईल। परंतु तुम्हाला जर कॉलेज बदलायचे असतील तर तुम्हाला उद्या ऑप्शन तुमच्या येईल, तुम्हाला येते राऊंड फर्स्ट ॲक्शन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय येईल, तिथे ॲड प्रेफरन्सचा ऑप्शन येईल। तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमचे कॉलेज बदलू शकता किंवा नवीन प्रेफरन्स टाकू शकता। त्याचबरोबर ज्यांनी फ्लोट केलेलं आहे तर फ्लोट केल्याचं मी तुम्हाला दरवेळेस व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे की त्यांना तुम्ही पहिल्या राऊंडला समजा तुमचा जो काही प्रेफरन्स आहे तर त्या प्रेफरन्समध्ये तुम्ही हा तुमचा प्रेफरन्स लिस्ट आहे, त्यामधून तुम्हाला 7 नंबरचं कॉलेज भेटलं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर, तर ह्या 7 नंबरचा कॉलेज तुम्हाला भेटलेला आहे। तर तुमचा सेकंड राऊंडसाठी 6, 5, 4, 3, 2, 1 म्हणजे 1 ते 6पर्यंत तुमचा जो काही प्रेफरन्स आहे तो तुमचा काय होणार आहे, त्याच्यामध्ये ॲड होणार आहे। तर तुमचा जो काही 7 नंबरच्या खालचे जे काही जेवढे तुमचे कॉलेजेस टाकलेले आहेत तर ते तुमचे सेकंड राऊंडसाठी कन्सिडर केले जाणार नाही। तर ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायची, खात्री करायची आहे, तुमचा 7 नंबरच्या वरचा जो काही प्रेफरन्स आहे ते तुम्ही तेथे तुमचा प्रेफरन्स तुमचा कन्सिडर केला जाईल। तुम्ही खाली कितीही कॉलेज वाढवले तरीही तुम्हाला त्या कॉलेजमधून तुम्हाला कॉलेज अलॉट होणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट केलेलं आहे त्यांनी करून घ्यायचं आहे। आणि फ्लोट केल्यानंतर तुम्हाला सेकंड राऊंडला जे कॉलेज भेटेल ते तुम्हाला ॲज इट इज ॲक्सेप्ट करावं लागेल। तुम्ही असं चालू शकत नाही की फर्स्ट राऊंडला तुम्हाला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे अलॉट झालेलं असेल आणि सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर अलॉट झालं आहे, परंतु तुम्हाला आता सेकंड राऊंडला तुम्हाला परत पुण्याला जायचं आहे, तर असं होणार नाही। कारण आपल्या ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे काही फ्रीज फ्लोट आहे तर ते फ्लोट केल्यानंतर ॲटो फ्रीज होत असतं। सेकंड राऊंडला तुम्हाला जे कॉलेज भेटेल ते तुमचं डायरेक्टली ॲटो फ्रीज होऊन जाईल आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स त्या कॉलेजला सबमिट करावे लागतील। तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड राऊंडला फ्लोटचं ऑप्शन आहे का, तर सेकंड राऊंडला फ्लोटचं ऑप्शन नसणार आहे, कारण फ्लोटचं ऑप्शन फक्त पहिल्या राऊंडसाठीच असतो। आणि ज्या विद्यार्थ्यांना रिफ्यूज करायचे आहेत तर अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला जर कॉलेज नको असेल, तुम्हाला रिफ्यूज करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं फ्रीज आणि फ्लोटचं ऑप्शनवर क्लिक करू नका किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू नका। तुमचे ॲटोमॅटिकली त्या राऊंडचं जे काही कॉलेज आहे तर ते रिफ्यूज होऊन जाईल। आणि रिफ्यूज केलेलं कॉलेज तुम्हाला जर थर्ड राऊंडला पुन्हा ट्राय करायचं असेल तरीही तुम्ही थर्ड राऊंडला ॲड प्रेफरन्समध्ये ते कॉलेज तुम्ही टाकू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। आणि ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची ग्रुप आहे
त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही मला मेसेज टाकू शकता. आपल्याकडे असे काही कॉलेजेस आहेत की तुम्हाला आणि चांगले कॉलेजेस आहेत की त्याचे जे कट ऑफ आहेत तर ते थोडे कमी येतात. तर तुमची कुठेही जाण्याची जर तयारी जर असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही त्या कॉलेजला ट्राय करू शकता. मी त्याचे तुम्हाला पॅम्पलेट्स ते सगळे पाठवून देईन. कॉलेज प्रेफरन्स ॲड करून तुम्हाला ते अलॉट होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.